नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी ज्योती देशमुख तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते। तर मी मागच्या 2-4 दिवसामध्ये एक व्हिडिओ टाकला होता की आमची एक ही जी गाय आहे ती बसलेली होती आणि तर बऱ्याच जणांनी मला विचारलं की तुमच्या गायीला काय झालं होतं आणि तुम्ही काय केलं। तर ही गाय जी आहे ती एक 7-8 दिवसापूर्वी व्यायलेली होती आणि तिला कालवड झालेली, पण कालवड आम्ही देऊन टाकली। म्हणजे अशाच शेतकऱ्यांना एका पाहिजे होती आमच्या जवळच्या, तर त्यांना ती आम्ही दिली। कारण आता आमच्याकडे म्हणजे भरपूर झालेत ना, तर एवढ्या आमच्या दोघांना खूप जास्त लोड होतो, त्यामुळे आम्हाला काही ती सांभाळायची नव्हती। तर ही गाय बसलेली एक 4 वाजता ज्यावेळी आम्ही तिला खुराक टाकला तर ती खुराक खात नव्हती आणि तिनं खायला पण नाही खाल्लं, कुटी टाकलेली। म्हणून आम्ही डॉक्टरांना बोलावलं की गाय काय खात नाहीये म्हणून। तर तिला इंजेक्शन केलं, सलाईन लावली आणि दुसऱ्या दिवशी पहाटे ज्यावेळी आम्ही उठलो एक 4 वाजता, तर ती गाय उठतच नव्हती आणि मग त्यानंतर आम्ही बाकीची कामं आवरून घेतली आणि त्यानंतर डॉक्टरांना बोलावलं। गाय जेव्हा व्यायली त्यावेळी तिची वर पण पडली होती, पण डॉक्टरांचं म्हणणं होतं की झाराचा जरी एक छोटासा तुकडा वगैरे जरी राहिला असेल तरी त्याचा आतमध्ये इन्फेक्शन होऊ शकतं। तर तिला ते इन्फेक्शन पण झालं होतं आणि जरा अशक्तपणा पण आला होता। तर एक 2-3 आजारांचं ते असं तिचं मिक्सचर झालं होतं, त्यामुळे त्या गायीला उठता येत नव्हतं। तर ही जी बॅक साईड आहे ती म्हणजे तिला उचलता येत नव्हती आणि त्यानंतर मग डॉक्टर सगळ्यात पहिल्यांदा तर बोलले की तिला पहिल्यांदा बाहेर घेऊन जा, काढा। तर आम्ही तिच्यासाठी एक तो पाळणा आणला, कारण तिला उठता येत नव्हतं। उठवण्यासाठी आम्ही भरपूर प्रयत्न केले, पण तिला काही उठता येत नव्हतं। पण डॉक्टर बोलले की जर ती जास्त वेळ बसून राहिली तर तिचे जे पायाचे जे शिरा वगैरे आहेत ते आखडतील आणि त्यानंतर तिला पाय सरळ करता येणार नाहीत म्हणून। तर त्यानंतर मग आम्ही पाळणा घेऊन आलो। त्याचं एक चाक पण खराब होतं, तर ते चाक मग आम्ही ट्रॅक्टरला बांधलं आणि ट्रॅक्टरने ओढून गायीला बाहेर इथपर्यंत घेऊन आलो आणि त्यानंतर मग तिची ट्रीटमेंट बाकी चालू होती। तिला कॅल्शियम वगैरे लावलं, बाकी काय डॉक्टरांचे जे इंजेक्शन गोळ्या वगैरे औषधं वगैरे होती ती चालूच होती तिची। पण त्यासोबतच आम्ही तिला एक साधारण 3 ते 4 वेळा आम्ही दिवसातून ते शेकत होतो। त्यानंतर थंडी पण खूप जास्त होती, त्यामुळे रात्रीची तिच्या पाय वगैरे शेकून निघावेत म्हणून तिच्या भोवती शेकोटी पण करत होतो। त्यानंतर खूप थंडी होती, त्यामुळे तिच्या अंगावरती रात्रीचा कागद पण टाकत होतो की तिला जास्त थंडी नाही लागावी म्हणून। आमच्या परीने जेवढं करता येत होतं तेवढं आम्ही करत होतो, कारण दारात जर जनावर बसलं एवढं मोठं सांभाळून तर काय अवस्था होते हे फक्त शेतकऱ्यांनाच माहिती असतं। तर त्यांच्यासाठी जेवढे पण प्रयत्न करता येतील तेवढे करत राहायचं। आज बघू शकता की ती मनाने उठते आणि सगळं म्हणजे कुटी वगैरे खाते, खुराक पण खाते। आता तिला चांगली एनर्जी पण आली आहे। तर बऱ्याच लोकांनी विचारलं होतं की गायीला काय झालं होतं आणि बरी आहे का गाय, उठली का? तर म्हणून हा व्हिडिओ बनवला आहे। तर व्हिडिओ कसा वाटला तुम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।